महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव देत टाळी दिली होती। मात्र यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रत्युत्तर देत त्यांना सहमती दर्शवली। मात्र या संदर्भात चर्चा रंगताना दिसतात। महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एकत्र आलं पाहिजे। मात्र या संदर्भात आपल्यासोबत जोडले गेले ज्येष्ठ विश्लेषक काय सांगाल सर, एकंदरीत या ठिकाणी मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? तुमचं मत काय? एकंदरीत काय तुम्ही सांगाल? जुन्या आठवणी देखील तुम्हाला माहिती आहे। मुळामध्ये आपण जर इतिहास बघितला या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर ही दोन माणसं आजच्या घडीला एकत्र येणं तसं कठीण दिसतंय। आता या सगळ्या याच्यामध्ये 2017 साली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सामनामधनं त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी टाळी मागितली होती का मुलाखतीच्या माध्यमातून। त्यावेळेला राज ठाकरे असं म्हणाले होते की अशी वर्तमानपत्रातनं टाळी मागितली जात नाही। त्याच्यानंतर निवडणुकीच्या अगदी म्हणजे उमेदवारी अर्ज भरायच्या 1-2 दिवस आधी मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे मातोश्रीवरती गेले होते। मात्र त्यावेळेला शेवटच्या क्षणाला ती युती होऊ शकली नाही। हा एक भाग झाला। पण मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर राज ठाकरे यांचं जर राजकारण आपण बघितलं सातत्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करताना आपल्याला बघायला मिळते। हा दुरावा तसा पहिल्यापासून आहे आणि तो युती दोघांमध्ये होण्याची शक्यता, मिलन होण्याची शक्यता तशा अर्थाने दिसत नाहीये। पण आजच्या घडीला आज जर आपण बघितलं असेल तर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यांना अशी एक अपेक्षा होती किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी अशी एक अपेक्षा होती की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आपल्याला काही जागा देईल। दुर्दैवाने त्यांच्या दुर्दैवाने माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांच्या चिरंजीवांना सुद्धा तिकडे भारतीय जनता पार्टी युतीने एकनाथ शिंदेनी जागा सोडली नाही। ती शेवटपर्यंत प्रयत्न करत होते, ती जागा काही सुटू शकली नाही आणि परिणामी अमित ठाकरे यांचा पराभव झाला। हा एक भाग झाला। त्याच्यानंतर सुद्धा आता महेश मांजरेकरांची मुलाखत घेतलेली आहे, त्या मुलाखती जर आपण संपूर्णपणे बघितलं असेल तर त्याच्यामध्ये 2 वेळा महेश मांजरेकर यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर तुम्ही जाणार का अशा अनुषंगाने किंवा ते जाणं तुमच्याकरता हिताचं आहे, तुमच्या स्वार्थाचा तुम्ही विचार करा अशा प्रकारची विधानं केलेली दिसतात आपल्याला पाहायला। पण राज ठाकरेंनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी वैचारिक भूमिका ही स्पष्ट आहे, ती कदाचित त्यांना परवडणं शक्य नाही। त्यामुळे ते काही फार त्याच्यावरती युतीच्या म्हणजे भाजपवर जाण्याच्या अनुषंगाने त्यांनी अनुकूलता त्याच्यामध्ये दाखवली नाही। त्याच्यानंतर महेश मांजरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की मग शिवसेनेबरोबर तुम्ही महाराष्ट्र हितासाठी जाणार का? विषय होता महाराष्ट्र हिताचा। तर महाराष्ट्र हितासाठी मतभेद बाजूला ठेवून आपण कोणाबरोबरही जायला तयार आहे अशी राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली। त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिलाय। आता मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, महानगरपालिकेच्या निवडणूक अजून कुठेही जाहीर झालेली नाहीये, ती कधी होईल याचा कुठलाही पत्ता अजूनपर्यंत नाहीये। आता प्रश्न फक्त राज ठाकरेंनी काय मुद्दा मांडलाय तर महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊया। त्याच्यावरती हो महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला काहीच हरकत नाही हे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे, पण तुम्ही भूमिका स्पष्ट करा। आता असे केंद्रात 11 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आता मागचे 2.5 आणि आत्ताची वर्ष युतीचं सरकार आहे। मग महाराष्ट्राचं अहित कोण करतंय? 2014 पासून भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या काळात जी आश्वासन दिली होती त्यातली किती पूर्ण झालेली आहेत? आता विधानसभेच्या काळामध्ये लाडक्या बहिणीपासून ते शेतकरी कर्जमाफीपासून 2100 रुपये देण्यापासून अनेक घोषणा भारतीय युती सरकारने केल्या होत्या, युतीने केल्या होत्या। त्या सगळ्या घोषणांचं काय झालंय? वरती आता हिंदी लादण्याचा एक प्रयत्न झालाय ज्याला आता मनसेने विरोध केलेला आहे, तसा शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने विरोध केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र हिताचा फक्त मुद्दा आहे, याच्यामध्ये युती वगैरेचा काही विषय नाही अजूनपर्यंत। ह्यात पहिलं पाऊल आहे, तुम्ही लक्षात घ्या। पहिल्यांदाच मला हे आश्चर्य वाटतं की राज ठाकरे यांनी एक सकारात्मक पाऊल पहिल्यांदा उचललेलं आहे आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। एवढाच याच्यापुरता हा मुद्दा आहे आता। मात्र संजय राऊत असतील, इतर मनसे देखील असतील, त्यांचं म्हणणं वेगवेगळे मांडत आहेत। संजय राऊतांचं म्हणणं आहे की समविचारी दोघं भाऊ एकत्र येत असतील तर यामध्ये अडवण्याचं कारण काय? तर मनसेकडनं म्हणतात की आता आमचा विश्वास राहिलेला नाही। 2014 आणि 2017चा जसं तुम्ही उल्लेख केला, का वाटतं येणाऱ्या काळात बाळासाहेबांचे विचार सरणी घेऊन दोघे पुढे आलेले, शिवसेनेमध्ये काम केले, शिवसेना वाढवण्यामध्ये आता मनसेमध्ये आहेत, दोघेही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज कोणाची, कशा प्रकारची मराठी माणसाची? आता तुम्ही लक्षात घ्या, हे दोन्ही पक्ष आहेत ना, स्वतः बाळासाहेबांचा एकच चालकांवरती होते। इथे राज ठाकरे निर्णय घेणार, तिथे उद्धव ठाकरे निर्णय घेणार। मधले आजूबाजूचे लोक जे काही बोलतात त्यांचं बोलणं ठीक आहे, ते सूचनेबद्ध देत असतील, त्यांची मतं मांडत असतील, ती मतं मांडायला सुद्धा दिल्याची परवानगी दिली असेल नसेल कल्पना नाही मला।
पण याच्यानंतर अंतिम निर्णय एकदा राज ठाकरेंनी घेतल्यानंतर त्यांच्या खालचे जे कोणी विरोध करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधाला काही किंमत राहत नाही. तोच प्रकार उद्धव ठाकरे यांच्या पक्षात. एकदा उद्धव ठाकरे यांनी एक निर्णय घेतला की त्या निर्णयानंतर दुसरा कुठलाही चर्चा होण्याचा काही विषय येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली राज ठाकरेंच्या आव्हानानुसार. त्याला संजय राऊत यांनी सकारात्मकतेनेच उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आपण बघितलं असेल की मनसेतले बाकीचे म्हणजे संदीप देशपांडे असतील किंवा अन्य काही लोक असतील यांनी वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे की तुम्ही तुमच्यावर कशी काय युती करणार, तुम्ही 2014ला आम्हाला, म्हणजे हे ठरवून शिवसेनेला बदनाम करण्याचं कारस्थान आहे का, हा ट्रॅप लावला गेला आहे का, अशी शंका आता शिवसेनेच्याच काही लोकांनी, मी सकाळीच त्यांच्याशी बोलत होतो, त्यांनाही हा प्रश्न पडला की हा ट्रॅप आहे का. कारण तुम्ही आतापर्यंत सातत्याने प्रो बीजेपी भूमिका घेत होतात, राज ठाकरे प्रो भूमिका घेत होते. आपण पाडव्याच्या सुद्धा सभेमध्ये जर बघितलं असेल तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र चांगला आहे आणि देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि आमचं ऐकून तुम्ही सरकार चालवा. आता ज्या माणसाकडे ज्या पक्षाकडे एक आमदार नाही त्यांचं का ऐकेल कोण. आता हिंदीचा GR आणला ना, आता राज ठाकरेंचं ऐकून तो कॅन्सल करणार असतील तर मग प्रश्नच मिटला. मग ते तसं नसेल करणारे. आणि आता महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न असेल, देशातला बेरोजगारीचा प्रश्न असेल, उद्योगधंद्यांचा प्रश्न असेल, उद्योगधंदे इथून गुजरातमध्ये जाण्याचे विषय असतील. मुळात राज ठाकरे यांनी मेट्रोच्या वेळेला, बुलेट ट्रेनच्या वेळेला भूमिका घेतली होती, मी एक वीट पण रचू देणार नाही. आज बुलेट ट्रेन पूर्ण होत आली. असे अनेक मुद्दे आहेत ना. मुद्दा असा येतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती, अजित पवारांनी सांगितलं कर्जमाफी देणार नाही. तुम्ही भारतीय जनता पार्टीची जर भूमिका बघितली असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांनी बैलगाडी भरून अजित पवारांच्या विरोधात सिंचन घोटाळ्याचे पुरावे आणले होते. 70,000 कोटीच्या घोटाळ्याच्या घोषणा यांनीच केल्या होत्या. प्रचंड बदनाम करण्याचा कार्यक्रम केला होता. नंतर सत्तेवर आले, त्याच्यानंतर अजित पवार येत नाहीत असं बघितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये किंवा बाहेर कुठल्या तरी सभेमध्ये 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला. चौथ्या दिवशी अजित पवार भाजपमध्ये आले आणि उपमुख्यमंत्री बनले. मग ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय त्यांना पक्षात घेऊन तुम्ही मोठी मोठी पदं दिली. अशोक चव्हाण 2014च्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांना मी सत्तेत जर भारतीय जनता पार्टी आली तर 6 महिन्यामध्ये आदर्श घोटाळ्यामध्ये आम्ही तुरुंगात टाकू अशी घोषणा कोणी केली होती. तिथे जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदींनी केली होती. आज काय परिस्थिती आहे. अशोक चव्हाणांना भारतीय जनता पार्टीत घेऊन तुम्ही खासदार केलं, कमी पडलं म्हणून त्यांच्या मुलीला तिकीट देऊन त्यांना आमदार केलं. आता प्रश्न असा येतो की मुळात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हिताचा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तर महाराष्ट्राचं हित काय आहे, अहित कोण करतंय, त्याला जबाबदार कोण आहे, ही भूमिकाही त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे, ज्याची सगळेजण वाट बघतायत. म्हणजे असं आहे की इकडे त्यांनी आता उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊ म्हणून आवाहन केलंय, पण दुसरीकडे ते आता भारतीय जनता पार्टीवर त्यांची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे, जे उद्धव ठाकरेंची मागणी आहे किंवा भूमिका आहे त्यांनी मांडलेली आहे. किंवा एकनाथ शिंदेच्या बाबतीत तुम्ही भूमिका की अटी शर्ती ठेवण्यात आल्या, खास करून अटी शर्ती महाराष्ट्राच्या जो विरोध असेल, जे विरोधी असतील त्यासमोर अटी शर्ती का वाटते, अटी शर्ती घालणं गरजेचं होतं का एकीकडे. नाही, अटी शर्ती म्हणजे असं भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे ना. तुम्ही माझ्याबरोबर येणार, तुम्ही म्हणता आपण लग्न, म्हणजे वेगळ्या पद्धतीने थोडं सांगतो की मला तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे किंवा मला तुमच्यावर युती करायची आहे, पण मी डोळा त्याला मारतो आणि फिरायला चौथ्याबरोबर जातो, तर कसं कोण ऍक्सेप्ट करेल. असं होऊच शकत नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हा अटीशर्तीचा विषय नाहीये, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. यायला काहीच हरकत नाही महाराष्ट्र हितासाठी, पण भूमिका स्पष्ट करावी. म्हणजे प्रश्न जेवणाला जाण्या येण्याचा हा मुद्दा पुरता नाहीये. मुद्दा असा येतो की तुम्ही एकीकडे लोकसभा अख्ख्या निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला ना, विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत त्यांच्यावर जाण्याचा प्रयत्न करत होतात ना. आज भारतीय जनता पार्टीने भूमिका स्पष्ट केलेली आहे, देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आमच्याकडे आमच्याच लोकांना बसायला खुर्च्या नाही आहेत, त्यामुळे बाहेरच्या कोणाला आणखी घेणं, आमच्यामध्ये अकोमोडेट करणं शक्य नाही. मग त्यांनी राज ठाकरेंना इनडायरेक्टली त्यांचे दरवाजे बंद केलेले आहेत. आता राहिला प्रश्न कोणाचा, तर एकनाथ शिंदेंचा. बरोबर आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं असेल तर आज हे तिघजण समजा येतात राज ठाकरेंच्या घरी, देवेंद्र फडणवीस कधी जेवायला येत आहेत, कधी एकनाथ शिंदे येत आहेत. पण या दोघांची स्टेटमेंट तुम्ही जर बघितली तर राज ठाकरेंनी त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. ते काय बिनबुलाय मेहमान राज ठाकरेंकडे जेवायला गेलेले नाही आहेत. राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी त्यांना आमंत्रण दिलं होतं. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून वेळेनुसार ते गप्पा मारायला गेले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सौहार्दता आहे, तसं शरद पवारही बाळासाहेबांकडे जायचे, अनेक नेते एकमेकांकडे जात होते. महाराष्ट्रामधलं वातावरण तुलनेत सौहार्दपूर्ण आहे. परंतु आता जर तुम्ही महाराष्ट्र हिताचा मुद्दा घेऊन लढाईला तोंड फोडू पाहत असाल तर त्यावेळेला तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ट करावी लागेल. एवढंच उद्धव ठाकरेंचं म्हणणं. ही अट शर्त असण्याचा काही विषयच नाही, ही फॅक्ट आहे. त्याच्याशिवाय त्यांना कसं एकत्र येणार तुम्ही.
मात्र एकत्र जर आले तर भविष्यात पाहायला गेलं तर भाजपला असेल, एकनाथ शिंदे असतील, यांना देखील मोठा फटका बसू शकतो अशी देखील चर्चा रंगताना दिसत आहे. काल देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडताना पाहिले, त्यांना विचार असताना का बघता या सर्व गोष्टीकडे? मुळात तुम्ही लक्षात घ्या की मनसेला स्थापनेपासून टप्प्याटप्प्याने त्यांची मतदान कमी होत गेलं. राज ठाकरे यांना ग्लॅमर आहे, हो आहे. राज ठाकरे हा आकर्षण केंद्रबिंदू आहे, हो आहे. उत्तम भाषण करतात, उत्तम पद्धतीने मुद्दे मांडतात, मुद्देसूद मांडणी असते त्यांचे विचार किंवा ते वेळोवेळी मांडत आलेले मुद्दे पटण्यासारखे. मग बोंग्यांचा विषय असो, मराठी भाषेचा मुद्दा असो, हिंदीला विरोध असो किंवा अनेक मुद्दे असोत, फेरीवाल्यांचा प्रश्न असो, लोकांना पटणारे विषय आहेत. सातत्यपूर्ण ते लावून धरणं आणि त्याच्यातल्या काही अडचणीवर त्यांना जे असेल तो आणखी एक वेगळा मुद्दा आहे. मुद्दा असा येतो की मतदानामध्ये ते परिवर्तित झालंय का, तर दिवसेंदिवस त्यांची मतांची टक्केवारी खाली येत गेली. आज त्यांच्याकडे एक आमदार नाही, एक नगरसेवक नाही, एक खासदार नाहीये. त्यांना आत्ता मिळालेली मतं साधारण मला वाटतं 2-2.25% जेमतेम मतं आहेत. शिवसेनेला मिळालेली मतं 9% आहेत, बरोबर आहे. तर ती शिवसेनेची सुद्धा अपरिहार्य आहे ना. आता एकटी शिवसेना, आत्ता भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे जर एकत्रितपणे लढायला लागले, अजित पवार त्यांच्याबरोबर आहेत, तर ही लढाई विषमतेची असणार आहे. ही एकट्या शिवसेनेच्याही आता आवाक्या बाहेरचे कठीण आहे, त्यांनाही कठीण आहे. अशा वेळेला जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर मी पहिल्यापासून बघतोय की ज्या वेळेला हा विषय उपस्थित होतो, दोन बंधू एकत्र येतील का, तर मराठी माणसांना, दोन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांना हे मान्य आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत आणि ते दोघं भाऊ एकत्र आले तर निश्चित काहीतरी चांगलं होऊ शकतं असं मराठी जनांना वाटतंय. आता त्या दृष्टीने पुढे आता राज ठाकरेंनी एक पाऊल टाकलेलं आहे, उद्धव ठाकरेंनी एक पाऊल टाकलेलं आहे. आता मुद्दा येतो ते भूमिका स्पष्ट करण्याचा. मराठी मतं देखील विभागली जातात, अशामुळे कुठेतरी राज ठाकरेचा वेगळा अजेंडा, एकीकडे उद्धव ठाकरेचा अजेंडा, त्यानंतर भाजपचा अजेंडा. त्यामुळे येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने मराठी तरुण या मराठी लोक कोणाकडे वळतील? मध्यंतरी गुजराती परप्रांतीय हा वाद देखील आपल्याला पाहायला मिळून अनेक लोक चिडलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बॅनर देखील लागले आहेत की हे दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. बाळासाहेबांचा खांद्यावरती हात टाकत दोघांवरती असे फोटो देखील ठाण्यामध्ये झळकताना पाहायला मिळतात. आता तुम्ही लक्षात घ्या, शिवसेना बाळासाहेब ठाकरे जेव्हा मजबूत होते, शिवसेनेच्या स्थापनेपासून नंतरच्या सुद्धा काळात जेवढ्या निवडणुका झाल्या, सुरुवातीपासून बाळासाहेबांना अनेकांबरोबर युती आघाडी महानगरपालिकेसाठी करावी लागलेली आहे. प्रजा समाजवादी पक्षापासून अनेक पक्षांबरोबर त्यांनी युती आघाड्या केलेल्या आहेत. पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीवर आले, जी 25 वर्ष त्यांची युती राहिली होती. हा एक मुद्दा आला आणि त्याही काळामध्ये मराठी माणसाने एक गठ्ठा कधीही शिवसेनेला मतदान केलेलं नाहीये. तेव्हा गुजराती लोकांनी मतदान केलं होतं, उत्तर भारतीयांनी मतदान केलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर हा फरक पडायला लागला. गुजराती, मारवाडी, जैन एक गठ्ठा मतं ही भारतीय जनता पार्टीकडे जायला लागली. आता ही मतं कन्सोलिडेट करणं, कधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, कधी बटेंगे तो कटेंगे, वेगळे युक्त्या प्रयुक्त्या करत भारतीय जनता पार्टीने आपली वोट बँक वाढवत नेली. आता उत्तर भारतीयांची मतंही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, तीही मतं मोठ्या प्रमाणात भाजपला जातात. पूर्वी ती बऱ्यापैकी काँग्रेसला जात होती. आता हे जाऊन दोन भाऊ जर एकत्र आले तर प्रश्न असा येतो की मराठी माणसं एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात मतदान करतील का. पण एक आहे की या दोघांची ताकद आहे. उद्धव ठाकरेंकडे संघटन शक्ती आहे, राज ठाकरेंकडे वक्तृत्व कौशल्य आहे आणि ह्या सगळ्याचा एकत्रित मिलाप होऊन मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये 25 महानगरपालिका. मला सांगा ना, मागचे 3-3-3.5 वर्ष प्रशासकीय राजवट आहे ना. भारतीय जनता पार्टी जो आज सत्तेत आहे त्यांनी काय प्रयत्न केले इलेक्शन होण्यासाठी? खरं तर लोकांनी चिडायला पाहिजे, पेटून उठायला पाहिजे. आणखी वर्षभर इलेक्शन होतील की नाही पत्ता नाहीये. कोर्टामध्ये बॉल सलट ठेवायचा सोयीनुसार. ह्या सगळ्याची जबाबदारी कोणाची आहे हे लोकांनी ओळखायला पाहिजे. तर लोकांनी त्या दृष्टिकोनातून मतदान करायला पाहिजे. तर हे दोघं बंधू एकत्र आले तर निश्चितपणे काही प्रमाणामध्ये परिणाम होईल, हे नक्की. तुम्ही म्हणाले की एकत्र आले, मात्र शिवसेना शिंदे गटाकडनं नरेश म्हस्के खासदार असं म्हणतात की राज ठाकरेला त्यावेळेस पक्ष वाढवण्यासाठी संधी दिली होती, मात्र त्यांना कुठं खड्यासारखं बाजूला केलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात असं वाटत नाही की दोघं एकत्र येतील. नाही, आता हे बघा, कोण कोण काय काय स्टेटमेंट आपल्या सोयीनुसार करणार त्याच्यावरती भाष्य करायची मला गरज नाहीये. दस्तूर खुद्द राज ठाकरे यांनी स्वतः आता एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. बाकी सगळे मतभेद ते सोडून द्यायला तयार आहेत. उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आमच्यात मतभेदच नाही, पण असतील ते सुद्धा मी गाडून टाकीन. त्यामुळे तिसऱ्या कोणीतरी बोलणं, एखाद्या खासदाराने बोलणं की एखाद्या नगरसेवकाने बोलणं की एखाद्या नेत्याने बोलणं, याला काही महत्त्व राहत नाहीये.
नक्कीच या ठिकाणी ज्येष्ठ विश्लेषक संदीप आचार्य यांनी सांगितलं, येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी जर दोघं बंधू एकत्र आले तर नक्कीच कुठेतरी बदल होईल. मात्र येणाऱ्या काळात आता मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरेचं पक्षाचं जे आहे ते मशाल हे कशा प्रकारे एकत्र दिसतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे.